प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्लीज आम्हाला प्रत्येकाचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून हा व्हिडिओ आम्हाला मोठा करण्यात येईल आणि मोठं कार्य देवाची महिमा आणि गौरव होईल. प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्लीज आम्हाला सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा म्हणणं घेऊन आलो आणि सुंदरशी तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहे. जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहेत त्या सर्वांना ख्रिस्त येशूमध्ये सर्वांना सलाम आणि सर्वांना येशूच्या नावात आशीर्वादित करतो. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय आणि आज्ञाधारकाची आज्ञा. माझ्या मुला नियमशास्त्र विसरू नको. त्याचा 1ला अध्याय नीतिसूत्र याचा 3रा अध्याय त्याचा. माझा मुला नियमशास्त्र विसरू नको, त्याचे चित्त तुझ्या आज्ञात ठेव, कारण त्याच्यापासून तुला दीर्घ आयुष्य वृद्धी होते, कारण कल्याण उदया प्राप्त होते. दया व सत्यता सोडू नको, त्यामुळे तुला आपल्या गळ्यात वागावे व आपल्या हातपट्टीवर लिहून ठेव, म्हणजे देव आणि मनुष्य याकडून तुला अनुग्रह प्राप्त होतो. दया आणि सत्यता आणि नियमशास्त्राला विसरू नको, म्हणजे बायबल वाचणं विसरू नको. जर बायबल वाचणं तू विसरला नाही, बायबलच्या आज्ञा जर तू चांगल्या मनात ठेवल्या आणि विश्वास केला, तर देवाचं वचन सांगतो प्रियजनांनो, तुझं आयुष्य वृद्धी होईल आणि तुझं कल्याण होईल. आणि दुसरी गोष्ट सांगतो, दया आणि सत्यता ही तुझ्या सदैव संगती राहू दे. कारण की तू दया आणि सत्यतेत राहशील तर त्याच वेळेस परमेश्वर सांगतो का मी तुला देव आणि मनुष्याची कृपा देईन. कारण की आज मनुष्याच्या कृपेसाठी माणूस कुठं कुठं जातो, त्या आमदाराला भेट, त्या खासदाराला भेट, याला भेटलं माणसाला भेटायसाठी. पण परमेश्वर म्हणतो तू फक्त दया आणि सत्यतेने वाग. ते जे लोक मोठे मोठे आहेत ते लोकच तुला भेटायला येतील, ते लोकच तुझं काम करतील, कारण की तू दया आणि सत्यतेने राहणार आहे. म्हणून तर देव म्हणतो मी धुळीतून उचलतो आणि अधिपतीच्या पंक्तीवर बसवतो. म्हणून दया आणि सत्यतेने वागा, नियमशास्त्र वाचा, रोज बायबल वाचा प्रियजनांनो. कारण की हे बायबल तुम्हाला आत्मिक अन्न आणि आत्मिक भोजन आहे. आणि हे भोजन हे सर्व गोष्टीने तृप्त करतं. तुमच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर बायबलमध्ये वचनात आहे आणि वचनाद्वारे प्रार्थनेत येतं. म्हणून वचन रोज वाचा, प्रार्थना ही रोज करा. देव तुमच्या जीवनात कार्य करेल. तुमची परिस्थिती सामान्य नाही राहणार, तुमची परिस्थिती बदलणार. आज तो येशू तुम्हाला देखील स्पर्श करणार. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा येशू राजा, जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. जेवढा माझा आवाज ऐकत आहे, माझ्या हाताकडे बघत आहे, तेवढ्यांना येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचं आरोग्य मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर निघ, शुगरच्या आत्मे निघ, कर्णीबाधेतून बरे व्हा, दृष्ट आत्म्याचं कार्य निघ, बरे कान खोल येशूच्याच नावात, आंधळा डोळ्याने उघड येशूच्याच नावात, पोट दुखणं बरं हो येशूच्याच नावात, गरिबीचे श्राप निघ येशूच्या. त्यांना 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर गाड्याचा आशीर्वाद स्वीकारतो. जे बायनल लेकरांना त्याला लेकराचा आशीर्वाद स्वीकारतो. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचं आरोग्य त्यांच्या जीवनात स्वीकारतो. त्यांना सुसमाचार सांगतो का येशू तुमच्यासाठी आमच्यासाठी आला, त्या वजस्तंभावर मरण